महाराष्ट्र धारण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रीकरणाबाबतच्या नव्या विधेयकातील काही अटींमुळे आता शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने सरकारने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी तरतूद करावी अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घर, विहीर किंवा शेतकऱ्यांना गोठा बांधण्याची परवानगी देण्यासाठी 8 ऑगस्ट 2023 ला नियमात बदल करून अधिसूचना काढली असून अशा परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही दिली होती. आमदार सतेज पाटील म्हणाले, या विधेयकानुसार बागायतीसाठी 20 गुंठ्याची 10 गुंठे अट केली, जिरायतीसाठी 80 गुंठ्याची 20 गुंठे अट केली. परंतु ग्रामीण भागात एखाद्याला जर घर बांधायचे असेल तर 500 किंवा 300 स्क्वेअर फूट जमीन घेतात. आता या 10 गुंठ्यामुळे ती घेता येत नाही. विहीर काढायची असेल तरी आता शेतकऱ्याला अडचण होते. त्यामुळे शेतातील विहीर, घर, गोठा बांधायचा असेल तर शेतकऱ्याला यासाठी सवलत मिळावी. त्यामुळे शेतातील विहीर, घर, गोठा बांधायचा असेल तर शेतकऱ्याला यासाठी सवलत मिळावी. यामध्ये 5-10 विशेष घटकांचा समावेश करून त्यांना ही अट लागू करू नये. यामध्ये व्यवहारासाठी, प्लॉटिंगसाठी ही अट आम्हाला मान्य आहे, मात्र स्वतःसाठी घर बांधताना ही अट ठेवू नका. घर, विहीर किंवा शेतकऱ्यांना गोठा बांधण्याची परवानगी देण्यासाठी 2023 ला नियमात बदल करून अधिसूचना काढली आहे. त्यामध्ये अशा परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही देखील दिली आहे. या बिलाचं स्वागत आहे, परंतु 25% अट ज्यावेळी केली होती त्यावेळी त्याला प्रतिसाद आला नाही, म्हणून आता 5% आपण यामध्ये करतो. याला कालावधी किती त्या ठिकाणी असणार आहे हा महत्वाचा विषय. कालावधी किती असणार आहे, कारण की पूर्वी आपण 1965 ते 2017 पर्यंतचा कालावधीचा रेग्युलरायझेशनचा निर्णय आपण घेतला होता 25%. आता 5% करत असताना कुठपर्यंतचा कालावधी आहे तो स्पेसिफिक यामध्ये नाहीये. तो एक विषय. आणि मधल्या काळामध्ये आपण बागायतासाठी 20 गुंठ्याची 10 गुंठे अट केली, जिरायतासाठी 80 गुंठ्याची मला वाटते 20 गुंठे अट केली. परंतु माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये आता एखादा घर बांधायचं असेल तर 500 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट जमीन आता घेतात. आता या 10 गुंठ्यामुळे घेता येत नाही. विहीर काढायची असली तरी आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण. 5 गुंठे विहीर काढायची असली तरी शेतकऱ्याला अडचण होते. तर मला वाटते स्पेसिफिक यातनं काही सूट शेतातलं घर बांधण्यासाठी किंवा विहिरीसाठी, गोठा बांधायचा असेल आणि कुणाला 1 गुंठा जागा घ्यायची असेल तरी ती जागा घेऊ शकत नाही, कारण की 10 गुंठ्याची आपली अट यामध्ये. तर माझी स्पेसिफिक मागणी आहे की रेग्युलरायझेशनची मुदत किती कुठपर्यंत असणार आहे आणि या 10 गुंठ्याच्या मध्ये काही आपल्याला घटक असे टाकता येतील का, 5-10 घटक की ज्यांच्यासाठी ही अट लागू असणार नाही. व्यवहारासाठी, प्लॉटिंगसाठी आपण हे करताय ते मान्य आम्हाला. प्लॉटिंगसाठी करताना 10 गुंठे असलं पाहिजे त्याच्याबद्दल, परंतु स्वतःसाठीच आपण करत असताना मात्र ही अट फार ग्रामीण भागामध्ये आता अडचणीची त्या ठिकाणी ठरू लागलेली आहे. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे करावं. आणि 5% करत असताना कुठपर्यंत हे म्हणजे किती वर्षाकरता या ठिकाणी असणार आहे आणि त्याचा स्पेशल ड्राईव्ह 25% सुद्धा असताना अनेकांनी भरले पैसे. आता 25% भरले आणि काही लोकांनी अर्ज केले परंतु त्या ठिकाणी पैसे भरलेले नाहीत. ते अर्ज ग्राह्य धरून या 5% ग्रहित आपण धरणार का? बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.